दादा हा विश्वासघात जनतेला पटेलच असं नाही, हे वाक्य आहे एका पत्रामधलं. हे पत्र लिहिण्यात आलंय अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना. पत्र लिहिणारे कोण? तर अर्जुनी मोरगावचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे. आपला विश्वासघात झाल्याचं अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं त्यांचं या पत्रातून सांगणं आहे. आता हे सगळं कशामुळं? तर बुधवारी अजित पवारांनी आपली 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत अजित पवारांनी 32 विद्यमान आमदारांना संधी दिली. काही आमदारांना वेटिंगवर देखील ठेवलं. पण या यादीत अजित पवारांनी एका विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं आणि त्यांच्या जागी ऐनवेळी पक्षप्रवेश केलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेले ते आमदार म्हणजे मनोहर चंद्रिकापुरे. चंद्रिकापुरे यांनी आता आक्रमक भूमिका घेत प्रहारमध्ये प्रवेश केला. थोडक्यात 3 दिवसात झालेल्या 2 पक्ष प्रवेशामुळे अर्जुनी मोरगावचं पूर्ण राजकारणच बदलू शकतं. का आणि कसं? आणि 3 दिवसात नेमकं घडले काय? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. सगळ्यात आधी नेमका वाद काय झाला होता ते पाहूयात. तर मनोहर चंद्रिकापुरे हे गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगावचे विद्यमान आमदार. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय समजले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर चंद्रिकापुरे हे अजित पवारांसोबत आले. इथं राष्ट्रवादीचा पारंपरिक विरोधक भाजप जरी असला तरी सिटिंग गेटिंग फॉर्म्युला आणि बंडात दिलेली साथ यामुळे महायुतीकडून आपल्याला तिकीट मिळेल अशी आशा मनोहर चंद्रिकापुरे यांना होती. त्या अनुषंगानं त्यांनी तयारी सुद्धा केली होती. दुसऱ्या बाजूला इथले 2 टर्म आमदार असलेल्या आणि माजी मंत्री असलेल्या भाजपच्या राजकुमार बडोले यांची चलबिचल वाढली होती. जागा भाजपला सुटणार नाही हे निश्चित होतं. विरोधात शरद पवार गटानं लढायचं म्हटलं तर त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार नव्हता. त्यामुळे बडोले हाती तुतारी घेणार का अशी चर्चा होती. चंद्रिकापुरे अजितदादांकडून आणि बडोले तुतारीकडून अशी चर्चा मतदारसंघात रंगली. पण कधीपर्यंत? तर अर्जुनी मोरगावच्या राजकारणात ट्विस्ट येईपर्यंत. हा ट्विस्ट आला तिकीट वाटपाला काही तास बाकी असताना. 22 ऑक्टोबरला राजकुमार बडोले यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केला. ते सुद्धा अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत. साहजिकच इथून मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा सुरू झाली. मग बुधवारी चंद्रिकापुरे तातडीनं मुंबईला आले. अजित पवारांना भेटले आणि तिकिटाची मागणी सुद्धा केली. चंद्रिकापुरे तिकिटाची मागणी घेऊन अजित पवारांच्या कार्यालयातच होते आणि त्याच वेळी अजित पवार गटाची यादी आली, ज्यात अर्जुनी मोरगाव मधून नाव होतं राजकुमार बडोले यांचं. विद्यमान आमदार असताना बंडात साथ दिलेली असताना तिकीट कापल्याचं स्पष्ट झाल्यानंतर चंद्रिकापुरे यांनी खुलं पत्र लिहित अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दादा जेव्हा महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा इच्छा नसताना देखील आपल्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून मी तुमच्यासोबत आलो. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही आमचा विश्वासघात केला. ऐनवेळी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. दादा, पाठीत खंजीर खुपसल्याचं वाईट वाटतं हो, पण ज्या हातात खंजीर आहे तो हात आपलाच असल्यावर जास्त वाईट वाटतं. 2 दिवसांपूर्वी भाजपचा नेता प्रफुल्ल पटेल यांना भेटला आणि त्यांना पटलं. हे सहज पटेल असं नक्कीच वाटत नाही. यात मोठी डील झाली. हा विश्वासघातकीपणा मतदारसंघातील जनता लक्षात ठेवेल, विसरणार नाही. निवडणुकीत त्याचा हिशोब होणार. आता जनतेलाच विधानसभेचं तिकीट मागणार असं त्यांनी पत्रात लिहिलंय. चंद्रिकापुरे यांची नाराजी ही तिकीट कापल्यामुळे होती हे स्पष्ट होतं. पण प्रश्न हा होता की स्टँडिंगची जागा असून देखील तिकीट का कापलं? तर याचं कारण ठरलं होतं आणखी एक पक्षप्रवेश, जो केला होता मनोहर चंद्रिकापुरे यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी. मे 2023 मध्ये 15 नगरसेवक आणि नगराध्यक्षांना सोबत घेऊन सुगत चंद्रिकापुरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावेळेस मनोहर चंद्रिकापुरे यांनी मात्र मुलगा शिंदे गटात गेला असला तरी आपण राष्ट्रवादी सोबतच आहोत अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात सुगत चंद्रिकापुरे यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पण या सगळ्यात वादाची ठिणगी पडली होती, कारण सुगत चंद्रिकापुरे यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशावर नाराज होते ते प्रफुल्ल पटेल. चंद्रिकापुरे हे पटेल यांच्या जवळचे समजले जातात. पण त्यांच्याच मुलानं केलेलं पक्षांतर पटेल यांना खटकलं आणि त्यातूनच त्यांनी चंद्रिकापुरे यांच्याच विरोधात फिल्डिंग लावायला सुरुवात केली का अशी चर्चा झाली. इकडे अजित पवारांनी तिकीट कापल्यावर चंद्रिकापुरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या. पण शरद पवारांकडून त्यांना कुठलाच शब्द देण्यात आला नाही. मग चंद्रिकापुरे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली, पण तिथून देखील त्यांना उमेदवारीचा शब्द मिळाला नाही अशी चर्चा झाली. मग चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवण्याचे नक्की केलं. आता या सगळ्यात अर्जुनी मोरगाव मधले ट्विस्ट संपले का? तर नाही. नेमका ट्विस्ट काय असेल हे समजून घेण्याआधी थोडी समीकरणं पाहायला हवी. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार असलेले राजकुमार बडोले हे 2009 आणि 2014ला इथून निवडून आलेत. त्यांना राज्यात मंत्रिपद आणि जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील मिळालं. पण 2019ला त्यांचा मनोहर चंद्रिकापुरे यांनीच पराभव केला. ते सुद्धा कितीच्या फरकानं? तर फक्त 718 मतांच्या. 2019ला अर्जुनी मोरगावमध्ये तिरंगी लढत झाली होती. चंद्रिकापुरे आणि बडोले यांच्यासोबतच वंचितचे अजय लांजेवार सुद्धा मैदानात होते.
त्यांनी 25,579 मतं घेतली होती। याचा फटका बडोले यांना बसला होता, कारण बडोले यांची ताकद बघायची झाली तर ते 2014ला सगळे पक्ष वेगळे लढलेले असताना देखील 30,000च्या फरकानं ते देखील चंद्रिका पुरे यांचा पराभव करून निवडून आले होते। 2019च्या पराभवानंतर देखील बडोले मतदारसंघात ऍक्टिव्ह राहिले, जनसंपर्क कायम ठेवला, अंदाज घेत राहिले आणि मनोहर चंद्रिका पुरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात पडलेला खटका बडोले यांनी हेरला आणि त्यांनी महायुतीत राहूनच चंद्रिका पुरे यांना रिप्लेस केलं। इतिहास ऐकला, वर्तमान ऐकला, आता जरा भविष्याबद्दल बोलूयात। राजकुमार बडोले यांना अजित पवारांकडून तिकीट मिळालं असलं तरी त्यांच्या समोर महाविकास आघाडीसह प्रहारचं आणि पर्यायानं चंद्रिका पुरे यांचं आव्हान असणार आहे। इथला सिटिंग आमदार राष्ट्रवादीचा असला तरी महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटल्याचं सांगण्यात येते। अर्जुनी मोरगावमध्ये काँग्रेसकडून दिलीप बनसोड आणि अजय लांजेवार अशी दोन नावं चर्चेत आहेत। दिलीप बनसोड हे तिरोड्याचे माजी आमदार आहेत, पण अर्जुनी मोरगावमध्ये देखील त्यांचा होल्ड आहे। मात्र आता मतदारसंघातील शरद पवार गटानं दिलीप बनसोड यांच्या नावाला विरोध केलाय। अर्जुनी मोरगावमध्ये उमेदवारी कोणत्याही घटक पक्षाकडे गेलेली चालेल, मात्र पार्सल उमेदवार नको, अन्यथा शरद पवार गटाचे कार्यकर्ते बंडखोरी करतील अशी भूमिका शरद पवार गटाने घेतली। त्यामुळे इथून लांजेवार यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत। मागच्या निवडणुकीत त्यांनी वंचितच्या तिकिटावर 25,000 मतं घेतली होती, त्यामुळे आता अर्जुनी मोरगावमध्ये तिरंगी लढत झाली तर 2019चा पॅटर्न रिपीट होऊ शकतो। तिरंगी लढत झाली तर मतविभाजन होऊन राजकुमार बडोले यांना फटका बसू शकतो असं सांगण्यात येत आहे। बडोले यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। अगदी पक्षप्रवेशाच्या 2 तास आधीपर्यंत आपण भाजप सोबत राहणार असल्याचं बडोले सांगत होते। त्यानंतर अचानक त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला, यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना धक्का बसला। भाजपचे कार्यकर्ते बडोले यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे, यामुळे भाजपचा कोर वोटर बडोले यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे। तेच चंद्रिका पुरे यांचं तिकीट कापल्यानं त्यांच्या बाजूनं सहानुभूतीची लाट निर्माण होऊन राष्ट्रवादीच्या मतांमध्ये देखील फूट पडण्याची शक्यता आहे। महायुतीच्या मतांचं अशा प्रकारे मतविभाजन झालं तर इथं काँग्रेसच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो। प्रहारकडून स्वतः मनोहर चंद्रिका पुरे उभे न राहता त्यांचे पुत्र सुगत उमेदवार असतील अशी देखील चर्चा आहे। तसं झालं तर सहानुभूतीचं कार्ड वर्कआउट होणार नाही, पण तरी देखील राष्ट्रवादींच्या मतांमध्ये पडणारी फूट अटळ आहे। त्यामुळे आता अजित पवारांनी चंद्रिका पुरे यांचं तिकीट कापून बडोले यांना उमेदवारी देण्याची रिस्क घेतली असली तरी हा डाव उलटू शकतोय। अजित पवार महायुतीमध्ये सगळ्यात कमी जागा लढवतील अशी चर्चा आहे। त्यात निकालानंतर पुन्हा शरद पवार आणि अजित पवार अशी तुलना होणार आहेच। त्यामुळे प्रत्येक जागा महत्त्वाची असताना, फिल्डिंग लावली जात असताना भाकरी फिरवण्याच्या नादात दादांची राष्ट्रवादी सिटिंग जागा घालवणार का, या प्रश्नाच्या उत्तराकडे सगळ्या अर्जुनी मोरगावचं लक्ष असेल। अर्जुनी मोरगावच्या या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।